बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। नांदेडकरांनो लक्ष द्या, 12 एप्रिलपासून नांदेडचे मुख्य बसस्थानक बंद होणार असून ते तात्पुरते कौठा मैदानावर स्थलांतरित होणार आहे। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे। चला पाहूया सविस्तर बातमी। नांदेडच्या मुख्य बसस्थानकाला रेल्वे स्थानकापासून जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे। याच रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी आता बसस्थानकच तात्पुरते कौठा मैदानावर स्थलांतरित करण्यात येणार आहे। हा निर्णय 12 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या संदर्भात मार्च 12 रोजी बसस्थानकाची पाहणी केली होती आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे। जिल्हा प्रशासनाने नागरिक आणि ऑटोचालकांना याची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे। काही काळासाठी प्रवाशांना त्रास होऊ शकतो, मात्र त्या काळात कौठा मैदान परिसरात सर्व आवश्यक सुविधा उभारल्या जातील। प्रवाशांसाठी तात्पुरते स्वच्छतागृहे, वाहतुकीची सोय, शेड्स यांची व्यवस्था करण्यात येत आहे। तसेच ऑटोचालकांनी प्रवाशांना योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य करावे असं प्रशासनाचं आवाहन आहे। या काळात रस्त्याच्या दुरुस्तीचे काम जलद गतीने व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तसेच इतर संबंधित यंत्रणांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत। ड्रेनेज, पाईपलाईन, फायबर केबल्स यासंबंधीचे अडथळे दूर करून काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे। तर नांदेडकरांनो, हा बदल थोडक्याच काळासाठी आहे। तुमच्या सहकार्याने आणि प्रशासनाच्या तत्परतेने लवकरच नवे रस्ते आणि सुविधा तुमच्या सेवेत असतील। अधिक माहितीसाठी आणि अपडेटसाठी फक्त सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नव्या बातमीसह। धन्यवाद।